तर दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत स्टुडंट पोर्टलवरती रिक्वेस्ट पाठवायच्या कसं आणि आलेल्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट किंवा अप्रूव्ह करायच्या कशा त्याबद्दल. तर सर्वप्रथम आपल्या क्रोम ब्राउझरवरती आपल्याला जाऊन स्टुडंट पोर्टल हे टाईप करायचं आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली जाऊन या पॉपअप विंडोला क्लोज करायचं आहे. इथे आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर असं आपल्याला पेज दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे डाव्या कोपऱ्यामध्ये मेनू बघा, या मेनू या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अटॅचमध्ये दिसते बघा, अटॅच रिक्वेस्ट, त्यानंतर ट्रान्सफरमध्ये अटॅच ट्रान्सफर आणि त्याचमध्ये इथे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट या 3 टॅब आपल्याला दिसत आहेत. तर ह्या तिन्ही टॅब ज्या आहेत त्या आपल्या रिक्वेस्ट पाठवण्यासाठीच्या आहेत. आता अटॅच रिक्वेस्ट म्हणजे काय, तर त्या पुढच्या ज्या शाळेमध्ये शेवटचा वर्ग जो असेल तिथे तो विद्यार्थी झालेला असेल त्याला जी रिक्वेस्ट पाठवायची असेल ते आपल्याला अटॅच रिक्वेस्टमधून पाठवायची आहे. ट्रान्सफर रिक्वेस्ट म्हणजे काय, तर ट्रान्सफर रिक्वेस्ट म्हणजे त्या शाळेतल्या कुठल्याही वर्गातले शेवटचा वर्ग वगळता इतरला वर्ग वगळून इतरचे चालू वर्षाचे जे वर्ग आहेत त्या वर्गातला रिक्वेस्ट आपल्याला पाठवायची असेल तर ट्रान्सफर रिक्वेस्टमधून पाठवायची आहे. त्यानंतर आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट, म्हणजे त्या शाळेने जर तो विद्यार्थी आउट ऑफ स्कूल झालेला असेल त्या शाळेतून तर त्याला जी रिक्वेस्ट पाठवायची आहे ती रिक्वेस्ट हे आपल्याला या टॅबमधून पाठवावी लागणार आहे. सगळ्यांची प्रोसेस जवळपास सारखीच आहे. तर बघूया आपण रिक्वेस्ट कशी पाठवायची. सर्च जे करायचं ते स्कूल युजर नेमवरून सर्च करायचं आहे. आपल्याला ज्या शाळेचं रिक्वेस्ट पाठवायची आहे त्याचं UID इथं आपल्याला टाकायचं आहे आणि खाली जे सर्चचं बटन दिसतं आहे निळ्या याच्यामध्ये त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ते शाळा येईल तिथल्या ज्या वर्गातील आपल्याला विद्यार्थ्याची रिक्वेस्ट पाठवायची आहे तो सिलेक्ट करायचा, स्ट्रीम निवडायची आहे आणि फाइंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. फाइंड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल लाल याच्यामध्ये, त्याच्या आपल्याला खाली यायचं. ते खाली आल्यानंतर त्या वर्गातले आपल्याला इथे सगळे विद्यार्थी दिसतील. ते विद्यार्थीमधून आपल्याला ज्याची रिक्वेस्ट पाठवायची तो विद्यार्थी ते आपल्याला शोधून घ्यायचा. तो विद्यार्थी शोधून झाल्यानंतर तो चेकबॉक्स आहे सुरुवातीला, त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्याला इकडे डावीकडे सरकवायचं आहे. इथे त्याचे स्टँडर्ड आपल्याला निवडायचे आहे. त्यानंतर स्ट्रीम सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे डिव्हिजन, त्यानंतर आपला जनरल रजिस्टरचा नंबर इथे टाकायचा आहे आणि इथे आपल्या शाळेत ज्या दिवशी आपण त्याला प्रवेशित केलेलं आहे त्याची इथं तारीख टाकायची. ती माहिती भरून झाल्यानंतर खाली आपल्याला सेंड रिक्वेस्ट ही टॅब दिसते, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ते पुन्हा विचारतं आहे की शुअर आहात का तुम्ही, त्याला ओके करायचं आहे. हे ओके झाल्यानंतर आपल्याला इथे स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला रिक्वेस्ट पाठवावी लागेल. आणि हे रिक्वेस्ट पाठवून झाल्यानंतर संबंधित शाळेला आपल्याला कळवावं लागेल, कारण आता नवीन पद्धतीनुसार ती जी रिक्वेस्ट जर समोरच्या शाळेने 8 दिवसाच्या आत जर अप्रूव्ह केली नाही तर ती केंद्रप्रमुख यांच्या लॉग इनला जात आहे. तर तो त्रास टाळण्यासाठी आपल्याला संबंधित शाळेला सूचना करून रिक्वेस्ट पाठवल्याची माहिती द्यायची आहे. आता आपण पाहणार आहोत आलेले रिक्वेस्ट कशी अप्रूव्ह करायची. बघा, स्टुडंट पोर्टल ओपन केल्यानंतर मेनू दिसेल. मेनू नंतर आपल्याला इथे अटॅचची जी टॅब आहे त्याच्या खाली पिवळ्या 2 टॅब दिसत आहेत. अटॅच अप्रूव्हल इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्या इथं अशा पद्धतीने दिसतील. इथे आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त अप्रूव्ह या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. एका वेळेस आपण 5 रिक्वेस्ट ज्या आहेत त्या अप्रूव्ह करू शकतो. त्यानंतर प्रोसीड रिक्वेस्टला क्लिक करायचं. त्यानंतर ते शुअर म्हणते का विचारतं आहे, पॉपअप विंडो त्याला ओके करायचं आहे. त्यानंतर इथं बघा दिसते आपल्याला स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसीड सक्सेसफुली अशा पद्धतीने आलेल्या ज्या रिक्वेस्ट होत्या त्या आपण अप्रूव्ह केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण ट्रान्सफर अप्रूव्हल आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रूव्हल ह्यासुद्धा रिक्वेस्ट आलेल्या अप्रूव्ह करू शकतो. भेटत कोणी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय तंत्रज्ञान.